तुम्हाला मला असं वाटतंय का 2 लाख 4 लाख कर्ज असेल तर 2 लाख माफ करावं, 2 लाख त्याच्यावर राहील. पण त्याला अशी अट घालू नये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी. किती काही कर्ज असलं किमान 2 लाख तरी माफ केलं पाहिजे. कसं आहे, लढा आपण जो उभा केला आणि त्याच्यातून जे घोषणा झाली, घोषणेपर्यंत आपण थांबलो नाही आणि घोषणा करून घेतली. आता त्याचं GR निघणं औपचारिकता बाकी आहे. पण लोक म्हणते कर्जमाफी तर झाली नाही, बच्चू कडू शिवसेनेत कसा केला. अरे, विधान परिषदमध्ये सभेमध्ये घोषणा करणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्या घोषणेपासून सरकारला पळ काढता येणार नाही. आणि आता तर आम्ही सरकारमध्ये आम्ही पडू देणार नाही, त्याच्यावरच ठाम ठेवू. तो सेशन निर्णय निघाल्यानंतर जे थकीत कर्जदार आहे, जसं मी माझ्या बँकेचा अध्यक्ष आहे, तर माझ्या बँकेतल्या किमान 70,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होईल. खरा जर विदर्भातला जर विचार केला आपण तर 1.5 ते 2 लाखापर्यंतच कर्ज शेतकऱ्यांवर आहे. तर ते सगळे माफ होणार आहे. 70,000 लोकांना फायदा माझ्या एकट्या बँकेत होणार आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही जे धोरण आखतोय की त्यांना कर्ज देण्याच्या संदर्भातला विषय आपण समोर नेणार आहोत.